मी या निमित्ताने न्यू एराला आणि ग्रेटाला दोघांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी आता आपलं काम सुरू होत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीची मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे। तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं तर बोलवली ते तर चांगलंच आहे, त्यांना तर आपल्याला द्यावंच लागणार आहे, पण जे आमचे ब्ल्यू कॉलर जॉब आहेत अशा जॉब करता, टेक्निकल जॉब करता आजपासूनच आमचे जे आसपासचे गावं आहेत, आमचा जो चंद्रपूर जिल्हा आहे, या जिल्ह्यातल्या मुलांची निवड करून त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांनाच इथे नोकरी देणं हे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही निश्चितपणे उत्तम काम करतात, राष्ट्रकार्य करतात, पण राष्ट्रकार्य अपूर्ण राहील जर या ठिकाणी 70, 80, 90% लोक हे जर लोकल नसले तर हे राष्ट्रकार्य होणार नाही। त्यामुळे राष्ट्रकार्य पूर्ण करण्याकरता आपण पहिल्यांदा हा प्रयत्न करा, या भागातल्या मुलांना ट्रेनिंग द्या। त्याकरता तुम्हाला जर काही ITI सोबत किंवा वेगवेगळ्या आपल्या कॉलेजेस सोबत टायअप करायचा असेल, आम्ही तो टायअप तुम्हाला करून देऊ। त्या संदर्भात काही अजून इन्सेंटिव्ह तुम्हाला हवे असतील ते इन्सेंटिव्ह आम्ही देऊ। पण ही जी इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमचा फायदा आपल्या लोकल मुलांना झाला पाहिजे। या संदर्भात मी जेव्हा उद्घाटनाला येईल, आता अनुपजींनी मला सांगितलंय की पहिला टप्पा 1.5 वर्षात 2 वर्षात तुम्ही करणार आहे, त्यामुळे जेव्हा उद्घाटनाला येईल त्यावेळेस सगळ्या कामगारांना उभं करून कुठनं आले हे विचारेन, त्यावेळेस मला लोकल कामगार हे त्या ठिकाणी 80% तरी दिसले पाहिजेत, ही जबाबदारी तुमची आहे। दुसरा एक शब्द मी तुम्हाला देतो, आमच्या सगळ्यांच्या वतीनं जेवढे लोकप्रतिनिधी बसले आहेत, तुम्ही फेअर अशा पद्धतीनं काम करा, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही, कोणाला तुम्हाला त्रास देऊ देणार नाही। आणि कोणी लोकल नेता एखादा छुडभैया तुम्हाला त्रास देत असेल तर मला सांगा, मी आजच SP ला सांगतो, उचलून आपण बंद करून टाकू। त्यामुळे आम्ही तुमचं लक्ष ठेवू, पण तुम्ही आमच्या तरुणाईचं लक्ष या ठिकाणी ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे।